नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. खूप चविष्ट, कमी वेळेत आणि पटकन बनणारा असा आपण नाश्ता बनवणार आहोत. सकाळच्या घाईत किंवा दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्ही केव्हाही बनवू शकता. अतिशय सोपी रेसिपी आहे. एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप गहू पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ, एक बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च, टोमॅटो. तुम्हाला अजून भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्याच्यात भाज्या ॲड करू शकता. चवीनुसार थोडंसं तिखट टाकायचं आहे, थोडीशी पिंचभर हळद आणि चवीनुसार मीठ. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का ओवा आवडत असेल तर त्याच्यात तुम्ही ओवा ॲड करू शकता. खूप छान स्मेल येते आणि त्याची टेक्स्चर खूप छान येतं जर का टाकलं तर. मी स्किप केलं आहे. थोडं थोडं पाणी करून आपल्याला मस्त भिजवून घ्यायचं आहे, सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यात एकही गाठी नाही राहू द्यायची आहे. बघू शकता मस्त आपलं भिजून तयार झालेलं आहे. एकही लम्स दिसत नाही आहे. मस्त जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशाच पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे. चला तर मग आता गॅसवर पॅन ठेवायचं आहे. तुमच्याकडे पॅन तवा जे असेल ते तुम्ही ठेवू शकता. नॉनस्टिक असेल तर तेल कमी लावा आणि साधा तावा वगैरे काही ते ठेवत असेल तर तुम्ही तेल जरा जास्त टाका, जेणेकरून ते चिपकणार नाही. मस्त ग्रीस करून घ्यायचं आहे तव्याला आणि चमचा भरून मस्त तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता. मी छोटे छोटे मस्त नाश्ता बनवून घेते. तुम्हाला जर का तवा भरून बनवायचा असेल तर तुम्ही सगळं एकत्र टाकून त्याला पसरवून घेऊ शकता. मोठे मोठे किंवा छोटे छोटे जसे तुम्हाला आवडत असेल तसे बनवू शकता. त्यात काही नाही, फक्त मीडियम गॅसवर आपल्याला ते होऊ द्यायचे. हाय फ्लेम नाही करायची आणि लोही नाही करायची. पटकन बनवून तयार होतं, काही जास्त वेळ लागत नाही. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून आधी सबस्क्राईब करून द्या. बघू शकता किती छान दिसतंय. खूप छान स्मेलही येते. खूप भन्नाट चव असते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पटकन बनवून तयार होते, काहीही वेळ लागत नाही. 10 मिनिटात आपली रेसिपी तयार होते. मस्त हेल्दी अँड टेस्टी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती मस्त क्रिस्पी आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला जर का जास्त क्रिस्पीनेस हवी असेल तर तुम्ही थोड्या लो गॅसवर आपल्याला नाश्ता शेकायचा आहे. बघू शकता मस्त दिसतंय. खायलाही खूप छान चव लागते. वाव. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.